तुमचं इंग्लिश लिहिताना वारंवार गुगल ट्रान्सलेट उघडावं लागतंय का? स्पेलिंग मिस्टेक करताय आणि ऑटो करेक्ट तुम्हाला फसवतंय का? तर थांबा. तुमचं रायटिंग गेम आता अपग्रेड होणार आहे आणि त्याचं नाव आहे ग्रामरली. ईमेल लिहिताना डिअर सरच्या पुढे काही सुचत नाही. असाइनमेंटमध्ये ग्रामरच्या नावाखाली वादळ आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर तुम्ही ग्रामरली वापरून बघा. इथे साइन अप करायचं आहे आणि बूम, तुम्ही ग्रामरली वापरायला रेडी आहात. यामध्ये तुम्हाला विंडोज आणि क्रोम व्हर्जन भेटणार आहे. क्रोम एक्सटेन्शनमध्ये वर्ड, एक्सेल शीट, त्यानंतर जीमेल, पॉवर पॉइंट, व्हॉट्सअप, चॅट जीपीटी यांसारखे ॲपसाठी क्रोम एक्सटेन्शन अवेलेबल आहे. विंडोज आणि क्रोम व्हर्जन सिलेक्ट करत असाल तर तुम्ही तुमची फाईल अपलोड करू शकतात किंवा डायरेक्टली तिच्यामध्ये करेक्शन करू शकतात किंवा न्यू डॉक्युमेंट ऑप्शनही तुम्हाला अवेलेबल आहे. न्यू डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही टाईप करत आहात त्यामध्ये तो तुम्ही टाईप केलेल्या सेंटेन्समध्ये एरर मार्क शो करेल. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली ऑटो करेक्ट ॲक्सेप्ट करूनही ते करेक्शन करू शकतात. त्यानंतर क्लिअरिटी, जनरेटिव्ह विथ AI, व्हल्गॅरिझम चेक हेही ऑप्शन अवेलेबल आहेत. ज्यावेळेस तुम्ही जनरेटिव्ह विथ AI हॅलो वर्ड टाईप करता त्यावेळेस तो तुम्हाला ॲक्च्युअल सेंटेन्स कसं क्रिएट करायचं हे जनरेट करून देतो. इन्सर्ट म्हणाल तर तो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ॲटोमॅटिकली ते सेंटेन्स इन्सर्ट करून देईल. या प्रकारे तुम्ही नवीन सेंटेन्सही क्रिएट करू शकतात. त्यानंतर चेक विथ व्हल्गॅरिझम हाही ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुम्हाला एक्सटेन्शन वापरायचं असेल तर गुगल क्रोम वेब स्टोअरवरती जा, एक्सटेन्शन ग्रामरली सर्च करा आणि ॲड टू क्रोम म्हणा. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस चॅट जीपीटी ओपन कराल तर तुम्हाला ॲटोमॅटिकली तो तुमची टायपिंग जे आहेत त्याबद्दलच्या एरर्स, करेक्शन्स हे जे काही असेल तो तुम्हाला रेड मार्कमध्ये शो करेल. तुम्ही त्यानुसार चेंजेस करू शकता आणि टायपिंग सुधारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.